तर आता आपण पाहूयात प्रादेशिक दृष्टिकोन भूगोलाच्या शाखा विभागण्याचा। तर या प्रादेशिक दृष्टिकोनातून भूगोलाच्या 4 शाखा पडतात। कोणकोणत्या? तर एक आहे तो म्हणजे प्रादेशिक अभ्यास किंवा त्याला रिजनल स्टडी असं म्हटलं जातं। दुसरा आहे प्रादेशिक विकास, रिजनल डेव्हलपमेंट। तिसरी शाखा आहे प्रादेशिक विश्लेषण, त्याला म्हणतो आपण रिजनल एनालिसिस। आणि चौथा आहे प्रादेशिक नियोजन किंवा रिजनल प्लॅनिंग। तर या 4 प्रमुख शाखा आहेत भूगोलाच्या, पण कोणत्या दृष्टिकोनातून? प्रादेशिक दृष्टिकोनातून। म्हणजे हा दृष्टिकोन जो आहे तो फक्त एका विशिष्ट प्रदेशाच्या दृष्टीने किंवा एखादा विशिष्ट प्रदेश क्षेत्र डोळ्यासमोर ठेवून भूगोलाच्या संदर्भात मग कोणकोणत्या शाखा येतात किंवा त्या प्रदेशाचा भूगोल अभ्यासायचा असेल तर त्यामध्ये भूगोलाच्या मग कोणकोणत्या शाखा आपण करू शकतो। पण यामध्ये फॅक्टर एकच, तो म्हणजे फक्त प्रदेश विचारात घ्यायचा। एखाद्या विशिष्ट प्रदेशाचा तुम्हाला भौगोलिक अभ्यास करायचा आहे आणि मग त्यामध्ये त्या अभ्यास करताना त्या प्रदेशाचा प्रादेशिक भूगोल अभ्यासताना मग तुम्हाला कोणकोणत्या शाखा त्यामध्ये येऊ शकतात तर ते दिलेलं आहे। एक म्हणजे पहिली शाखा जी आहे त्यामध्ये प्रादेशिक अभ्यास, रिजनल स्टडी, की त्यामध्ये तुम्ही त्या प्रदेशाचा अभ्यास करणार। म्हणजे तो प्रदेश कसा आहे, त्याचं क्षेत्रफळ किती आहे, त्या प्रदेशामध्ये खडकाळ भूमी किती आहे, शेतीयोग्य भूमी किती आहे, असा सगळ्या प्रकारचा अभ्यास त्यामध्ये तुम्हाला करावा लागतो किंवा तो केला जातो। त्याला आपण म्हणतो प्रादेशिक अभ्यास किंवा रिजनल स्टडी। आणि ही आहे भूगोलाचीच एक शाखा, पण कोणत्या दृष्टिकोनातून? रिजनल अप्रोच या दृष्टिकोनातून ही प्रादेशिक अभ्यास ही देखील भूगोलाची एक शाखा आहे। त्यानंतर याच दृष्टिकोनातून भूगोलाची दुसरी शाखा आहे ती म्हणजे प्रादेशिक विकास, रिजनल डेव्हलपमेंट। मग यामध्ये एखाद्या प्रदेश डोळ्यासमोर ठेवल्यानंतर त्यामधल्या वेगवेगळ्या घटकांचा अभ्यास केल्यानंतर त्या प्रदेश विकासाच्या पट्टीवरती मोजला जातो। विकासाच्या पट्टीवरती त्याचे घटक अभ्यासले जातात। म्हणजे त्या प्रदेशाचा विकास किती झालेला आहे, मग औद्योगिक विकास असेल किंवा मानवी विकास असेल, असा विकास त्या प्रदेशाचा किती झालेला आहे, त्यावरती विकासावरती कोणकोणते घटक तिथले प्रभावी ठरतायत किंवा त्या प्रदेशामध्ये काही असं वेगळेपण आहे का जगापेक्षा की त्या वेगळ्या घटकामुळे तिथला विकास एकतर खूप जोरात होतोय किंवा एकतर खूप कमी होतोय। तर हे सगळे अभ्यास किंवा हा सगळ्या गोष्टी या विषयांतर्गत अभ्यासल्या जातात, ज्याला म्हटलं जातं क्षेत्र विकास किंवा प्रादेशिक विकास किंवा रिजनल डेव्हलपमेंट। तिसरं आहे ते म्हणजे रिजनल एनालिसिस, प्रादेशिक विश्लेषण। म्हणजे यामध्ये पुन्हा तेच येतं की त्या प्रदेशाबद्दलची जी काही सगळी माहिती तुम्ही गोळा करता, जे काही तुम्हाला त्याच्यावरून डाटा मिळतो, त्या सगळ्या डाटाचं एनालिसिस केलं जातं आणि त्याच्यावरून ती निष्कर्ष काढले जातात। हे येतात या प्रादेशिक विश्लेषण शाखेमध्ये। आणि सगळ्यात शेवटची आहे ती म्हणजे प्रादेशिक नियोजन किंवा रिजनल प्लॅनिंग, की यामध्ये त्या प्रदेशाबद्दलचं नियोजन केलं जातं। म्हणजे आजकाल हा आधुनिक काळामध्ये खूप महत्त्वाचा विषय बनतो की ज्यामध्ये टाउन प्लॅनिंग किंवा ज्याच्यामध्ये कंट्री प्लॅनिंग, ग्रामीण नियोजन, यासाठी कंट्री प्लॅनिंग हा इंग्लिशमध्ये शब्द वापरला जातो किंवा विलेज प्लॅनिंग हा देखील शब्द वापरला जातो। आणि दुसरा म्हणजे टाउन प्लॅनिंग, की ज्यामध्ये शहराचं नियोजन केलं जातं, की जो आजच्या काळामध्ये खूप महत्त्वाचा विषय आहे टाउन प्लॅनिंग। कारण का? तर आज विकास होतोय आणि मोठमोठी शहरे त्यांचा आकार वाढत जातोय, परंतु त्या आकाराबरोबर नियोजन नसल्यामुळे, टाउन प्लॅनिंग नसल्यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत। म्हणजे मुंबईमध्ये जर पाहिलं तर जुन्या मुंबईमध्ये आपण पाहिलं की तिथे लोकसंख्या एवढी वाढली किंवा तिथला कचरा एवढा वाढला, तिथलं नियोजन व्यवस्थित नसल्यामुळे 2005 मध्ये जेव्हा मोठा पाऊस झाला तेव्हा तिथल्या प्लास्टिकमुळे गटारे तुंबली गेली किंवा लोकांनी समुद्रामध्ये जे भराव टाकलेले होते त्या भरावामुळे समुद्राचं पाणी देखील आतमध्ये भूमीवरती काय झालं, सरकलं आणि त्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली। तर हे काय आहे की प्लॅनिंग, टाउन प्लॅनिंग जे आहे ते त्या भौगोलिक परिस्थितीच्या दृष्टीने केलं गेलं नाही। म्हणजे तिथे समुद्र आहे, कधी एखाद्या वेळेस जास्त पाऊस पडू शकतो, समुद्राला अचानकपणे भरती होऊ शकते, त्याचा काही परिणाम होईल का हे डोक्यामध्ये ठेवून त्याचं प्लॅनिंग केलं गेलं नाही। तर आजच्या जगामध्ये एखादं शहर उभा करताना नवीन हे टाउन प्लॅनिंग खूप महत्त्वाचं ठरतं, की ज्यामध्ये पुढच्या शतकांमध्ये
होणारे बदल, अपेक्षित बदल हे अंदाज केले जातात, अंदाज गृहीत धरले जातात आणि येणाऱ्या समस्या गृहीत धरून त्या शहराचं प्लॅनिंग केलं जातं. तर पुण्यासारख्या शहरामध्ये देखील आज जी काही ट्रॅफिकची समस्या दिसते ते काय आहे तर नियोजन नव्हतं. शहर जे आहे ते विस्तारत असताना नियोजन केलं गेलं नाही, त्याच्यामुळे त्या समस्या आज आपल्याला दिसतात. परंतु जी काही आधुनिक शहरे, काही आज शहरेही नव्याने तयार होत आहेत, जसं चंदीगड सिटी असेल, जी पूर्णपणे प्लॅनड सिटी आहे, टाउन प्लॅनिंग केलेली आहे. नवीन आता आंध्र प्रदेशची राजधानी तयार होते अमरावती, ती देखील याच पद्धतीनं तयार केली जाणार आहे. तर हे आहे प्रादेशिक नियोजन. तर या प्रादेशिक नियोजनामध्ये ग्रामीण नियोजन आणि नागरी नियोजन, त्याला आपण विलेज प्लॅनिंग आणि टाउन प्लॅनिंग म्हणतो. तर यामध्ये ग्रामीण नियोजनापेक्षा आज सगळ्यात महत्त्वाचं टाउन प्लॅनिंग आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. तर आता आपण 4 शाखा पाहिल्या भूगोलाच्या रिजनल अप्रोचने किंवा प्रादेशिक दृष्टिकोनातून, की ज्यामध्ये प्रादेशिक अभ्यास, ज्यामध्ये प्रदेशाचा अभ्यास केला जातो. दुसरी गोष्ट म्हणजे प्रादेशिक विकास, रिजनल डेव्हलपमेंट, ज्यामध्ये एखाद्या प्रदेशाचा विकास होत असताना त्याच्यावरती कोणते घटक परिणाम करतात हे आपण त्यामध्ये अभ्यासतो. आणि प्रादेशिक विश्लेषण किंवा ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की रिजनल एनालिसिस, मिळालेल्या डाटावरून त्या प्रदेशासंबंधी काही एनालिसिस करून अनुमान काढलं जातं एखाद्या गोष्टीबद्दल. म्हणजे एखादा प्रदेश घेतला तर तिथे एका 10-15 वर्षाच्या काळामध्ये पावसाची आकडेवारी गोळा केली आणि त्याचं विश्लेषण केलं की या प्रदेशामध्ये जून ते सप्टेंबरमध्ये एवढा पाऊस पडतो किंवा या काळामध्ये पावसाचं प्रमाण जास्त असतं. मग हे जे काही एनालिसिस करून माहिती किंवा पक्के सिद्धांत, अनुमान काढले जातात, निष्कर्ष काढले जातात, त्यांचा उपयोग आपल्याला तिथे शेती करण्यासाठी होऊ शकतो. म्हणजे पाऊस पडण्याचं प्रमाण जे आहे त्याच्यावरून तिथली पिके ठरवता येतात किंवा मृदेबद्दलची माहिती असेल त्या प्रदेशातल्या आणि त्या प्रदेशातल्या मृदेचा अभ्यास, विश्लेषण केल्यानंतर आपल्याला कळतं की तिथे कोणतं पीक घेतलं पाहिजे. तर अशा रीतीने या प्रादेशिक विश्लेषण शाखेचा उपयोग आपल्याला होऊ शकतो. आणि सगळ्यात शेवटी पाहिलं ते म्हणजे रिजनल प्लॅनिंग, प्रादेशिक नियोजन, की जे आजकाल खूप महत्त्वाचं आहे. तर हा होता प्रादेशिक दृष्टिकोनातून भूगोलाच्या 4 शाखांचा भूगोलाचं 4 शाखांमध्ये विभाजन. तर अशा प्रकारे आपण भूगोल म्हणजे नेमकं काय किंवा भूगोलामध्ये काय आपल्याला अभ्यासायचं असतं आणि भूगोलाचे जो शब्द आहे तो सुरुवातीला ज्या अर्थाने वापरला गेला होता तो अर्थ आज भूगोलाला राहिलेला आहे का? तर नक्कीच नाही. आजचा भूगोल हा खूप व्याप्ती असणारा बनलेला आहे की ज्यामध्ये अनेक विषयांचा आपल्याला अभ्यास यामध्ये करावा लागतो आणि मग त्यामध्येच आपण भूगोलाच्या मग वेगवेगळ्या शाखा कोणत्या, त्या शाखामध्ये उपशाखा कोणत्या आणि त्यामध्ये आपण काय अभ्यासायला आपल्याला मिळणार आहे किंवा इथून पुढे आपण भूगोलात जे अभ्यासणार आहे ते नेमकं कुठे येतं भूगोलामध्ये हे आपण त्यामध्ये तो टी डायग्राम पाहून त्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की त्यामध्येही आपण 2 दृष्टिकोन पाहिले. एक म्हणजे सिस्टमॅटिक अप्रोच आणि दुसरा रिजनल अप्रोच. सिस्टमॅटिक अप्रोचने 4 प्रमुख शाखा पाहिल्या आणि या रिजनल अप्रोचने देखील भूगोलाच्या 4 शाखा पाहिल्या. तर ते लक्षात घेणं गरजेचं आहे. हा सिलेबस किंवा परीक्षेमध्ये प्रश्न येण्याच्या दृष्टीचा विषय नाहीये. फक्त आपण आज भूगोलाला सुरुवात करतोय तर भूगोल नेमका कसा आहे, काय आहे हे समजून घेण्यासाठी किंवा भूगोलाचा आपला अभ्यास, त्याचा जो फील आहे तो चांगला होण्यासाठी आपण तो अभ्यासलेला आहे. तर लक्षात आलं. हे होतं भूगोलासंबंधीची सुरुवातीचं इंट्रोडक्शन. यानंतर पुढचा भाग आपण सुरू करतोय पुढच्या लेक्चर.